जय गुरुदेव. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. मानवी जीवनाचा उद्धार, सन्मार्ग, जीवाला शिवाची ओळख जर कोण करून देत असेल तर ते फक्त सद्गुरुनाथ आहेत. प्रातःकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या सद्गुरुनाथाचं आपण चिंतन केलं पाहिजे. सद्गुरुनाथांनी दिलेल्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. अखंड गुरु माऊलीचे ते भस्म लावलेले पवित्र चरण आमच्या डोळ्यापुढे आले पाहिजेत. ते समचरण आहेत. त्या चरणाचं आम्ही ज्या ज्या वेळेस ध्यान करू त्या त्यावेळेस आमच्या दृष्टीतली विषमता निघून जाईल आणि समता येईल. आपण भाग्यवान आहोत. ही गुरु पहाट आहे. ब्रह्म मुहूर्तावर दररोज आपल्याला परमपूज्य अप्पाचं दर्शन, स्पर्शन, पूजन आणि गुरुमुखातून शिवयोग शास्त्र हा अमृत ग्रंथ, ही आपली कथा आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता आपण सर्वांनी मानस पूजेमध्ये बसायचं आहे. सुख आसनामध्ये पवित्र आसनावर बसायचं आहे. पाठीचा कणा, मान सरळ ठेवायची आहे. तळ हात वर करून दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवायचे आहेत. पहिलं बोट अंगुठ्याला लावायचं आहे आणि राहिलेले 3 बोट खाली सोडायचे आहेत. ही झाली चिन्मुद्रा. आता आपण मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आपण सर्वजण शिवपाठ स्नान करून शुचिर्भूत झालेलो आहोत. इष्टलिंग पूजा केलेली आहे. स्वच्छ वस्त्र परिधान केलेले आहेत आणि आपण दर्शनासाठी वीर मठ राजूर येथे निघालेलो आहोत. आपण आपल्या डोळ्याला माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. कधी एकदा ते रूप पाहीन. आपण मठामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे. पहिलं पाऊल टाकताच अगाध शांतीचा आपल्याला अनुभव येत आहे. मठातील भूमी गुरु मडिवाळ अप्पाजीच्या पदस्पर्शानं, राष्ट्रसंत अप्पाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली आहे. त्या भूमीमध्ये पाऊल टाकताच आमचं मन प्रसन्न झालेलं आहे. आमच्या सर्व चिंता, दुःख दूर झालेलं आहे आणि परमानंदाची अनुभूती येत आहे. आम्ही मठामध्ये गेलेलो आहोत. मठामधील नळाची तुटी चालू करून आम्ही स्वच्छ हात पाय तोंड धुतलेला आहे. मठातील विभूती कपाळावर त्रिपुंड धारण केलेला आहे. विभूतीच्या बाजूला परमपूज्य माऊलीचे पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये बेलाचं झाड आहे. त्या झाडाचे शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः,
शिवाय नमः म्हणत सर्वजण 5-5 बिल्वदळ तोडत आहोत. बिल्वदळ तोडून आम्ही आता वर निघालेलो आहोत. दुसऱ्या मजल्यावर जेथे परमपूज्य आप्पा बसतात, पायऱ्या चढून वर गेल्याबरोबर त्या झोपाळ्यावर परमपूज्य माऊली बसलेले आहेत. माऊलीने कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे, कुंकुम लावलेलं आहे. चेहऱ्यावर दिव्य आनंद ओसांडून वाहत आहे. माऊली प्रसन्न वदनानं आमच्याकडे पाहत आहेत. माऊलीनं शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे. दंडामध्ये मनगटावर आम्ही भक्त सुगंधित फुलाच्या माळा बांधत आहोत. आम्ही आमच्या हातानं एक एक फूल, एक एक बिल्वदळ ओताना शिवाय नमः आमचा अहंकार समर्पित करून सुंदर पुष्पमाला माऊलीसाठी तयार केलेली आहे. ती माला आम्ही अप्पाच्या गळ्यात घालत आहोत आणि अप्पा आशीर्वाद रूपानं ती माळ आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं पात्र ठेवलेलं आहे. उजव्या हातानं पवित्र जलाच्या कुंभानं आम्ही माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः म्हणत माऊलीच्या चरणाचा अभिषेक करून स्वच्छ पांढऱ्या उपरण्याने माऊलीचे चरण अलगद हळुवार पुसून घेत आहोत आणि अप्पाच्या दोन्ही चरणाला शिवाय नमः शिवाय नमः म्हणत विभूती लावत आहोत. विभूती लावल्यानंतर अंगुठ्याला दोन्ही हळदी कुंकुम लावलेला आहे आणि आम्ही तोडून आणलेली बिल्वदळ एक एक बिल्वदळ वाहताना शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत आम्ही बिल्वदळ वाहत आहोत. आता आम्ही अप्पाची आरती केलेली आहे आणि आरती करून अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पा, आम्ही काया वाचा मन प्राण आणि माझा मीपणा आणि माझेपणा तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. अप्पा, आता माझ्याकडं काहीच नाही. जसं निष्पाप बालक असतं तसं मी कोरा आहे. माझे सर्वस्व घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे. त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. अप्पा, तुम्हीच माझे सर्व काही आहात. तुम्हीच आई आहात, वडील आहात, बंधू आहात, मित्र आहात. या भावनेनं अप्पाच्या चरणाजवळ आपण सर्व बसलेलो आहोत आणि अप्पाला दोन्ही हात जोडून विनंती करत आहोत. अप्पा, तुम्ही जीवाचा या धरतलावरील प्रत्येक जीवाचा शिव व्हावा या तळमळीनं शिवयोग शास्त्र हा ग्रंथ आपल्या अनुभवातून लिहिलेला आहे. तो आम्हाला आपल्याच मुखातून श्रवण करायची इच्छा आहे. अप्पा, आम्ही तुमचे लाडके लेकर आहोत. तुम्ही आम्हाला हा ग्रंथ सांगावा. हा ग्रंथात लपलेलं गूढ रहस्य अध्यात्म तुम्ही सांगावं अशी आमची इच्छा आहे. अशी आपण सर्वांनी प्रार्थना केलेली आहे आणि आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसून हा ग्रंथ श्रवण करणार आहोत.
परमपूज्य माऊलींनी प्रसन्न वदनाने आपली विनंती स्वीकारलेली आहे आणि आपल्याला ते आता शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्रातील प्रस्तावना पाहत आहोत. आपण शिवाचं स्वरूप पाहिलं. सतचित आनंद स्वरूप, शुद्ध, संकल्प विकल्प रहित, इच्छा रहित, पूर्ण स्थित, पूर्ण काम चैतन्य म्हणजे शिव. आणि आपल्या इच्छाशक्तीनं 36 तत्वाच्या रूपानं विकसित झालेलं त्याचं स्वरूप म्हणजे विश्व. आणि शिवच विश्वरूपानं नटला. आम्ही आमच्या हृदयातलं चैतन्य शिव आहे आणि आम्हीच विश्वरूपानं नटलो. विश्वातील सर्व प्राणी मात्राच्या हृदयातलं चैतन्य मीच आहे, हा भाव शिवयोग शास्त्र आपल्याला शिकवतं. आपल्या जीवनाची पोथी म्हणजे शिवयोग शास्त्र. आपल्या जीवनाचा विकास म्हणजे शिवयोग शास्त्र. मग आपणच जर विश्वरूपानं नटलेलो आहोत तर याचं आपल्याला ज्ञान का होत नाही? या ज्ञानामध्ये बाधा कशाची आहे? या ज्ञानामध्ये बाधा कशाची आहे? तर ती बाधा आहे मायेची. माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? कुणाला सांगायचं झालं तर खालच्या लाईनला एक पट्टी आहे, तिथं लाल बटन आहे, तुमचं माईक आहे, स्पीकर आहे आणि तिथं 3 ठिपके दिलेले आहेत. त्या 3 ठिपक्यावर तुम्ही दाबल्यानंतर डाव्या बाजूला एक हात येतो. तो हात तुम्ही केल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे असं लक्षात येईल आणि आपण एकच माईक उघडल्या जाईल आणि आपली चर्चा व्यवस्थित होईल. तर माया कशाला म्हणता येईल? कुणाला सोप्या भाषेत सांगता येईल का? माया म्हणजे काय? वैष्णवी, माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? कुणाला सांगता येईल? माया म्हणजे काय? माया म्हणजे शिवाची इच्छा. जिथं शिवाची निस्वार्थ इच्छा असते, जगाच्या कल्याणाची इच्छा असते, ती माया म्हणजे परामाया. आणि ज्या मायेमध्ये स्वार्थ असतो, ज्या मायेमध्ये अज्ञान असतं, ती माया म्हणजे अपरामाया. हे मायेचे 2 स्वरूप आहेत. माया शिवाची शुद्ध शक्तीच आहे, पण ती ज्यावेळेस निस्वार्थ होते त्यावेळेस ती आपल्याला शिवाकडे घेऊन जाते आणि तिच्यामध्ये ज्यावेळेस स्वार्थ येतो, अज्ञान येतं,
त्यावेळेस ती आपल्याला संसारामध्ये गुंतवते. ही झाली परामाया आणि अपरामाया या मायेचे दोन प्रकार. आता आपल्याला ही माया शिवाकडं कसं घेऊन जाते, ही माया शुद्ध विद्या कोण आहे हे काल आपण पाहिलेलं होतं. ती शुद्ध विद्या कोण आहे आपल्याला सांगता येईल? शुद्ध विद्या कोण आहे? शुद्ध विद्या कोण आहे? शुद्ध विद्या कोण आहे? शुद्ध विद्या सत्वगुण माया आहे का? कारण शुद्ध काल मी विद्या नव्हते, मला रेल्वेमध्ये मी प्रवासात असल्यामुळे ऐकायला नाही आलं मला काल काही. जय गुरुदेव. जय शुद्ध गुरुदेव. विद्या म्हणजे परामाया. परामाया म्हणजे आदिशक्ती. आदिशक्ती भगवती ती तुम्हीच आहात. तुम्ही शुद्ध विद्या आहात. तुम्हाला अज्ञजनाला उत्तम गती द्यायची आहे. घरातल्या माणसाला शिवभक्तीला लावण्यासाठी लहान मुले असतील तर त्यांना संस्कार करण्यासाठी तुम्हाला ईश्वर तत्वात यावं लागेल. आणि वडीलधारे माणसे असतील तर युक्तीने त्यांना शिवपूजा शिवभक्तीत लावावं लागेल. ती परामाया शुद्ध विद्या म्हणजे तुम्ही स्वतः आहात. आणि सदाशिव तत्व, सदाशिव तत्व घरच्याला सांगताना सर्वांमध्ये शिवच आहे हा बोध आईनं बाळाला केला पाहिजे. नाही कोटे रीता ठाव भरुनी उरला सदाशिव. सदाशिव आहे, सदाशिवाचा संकल्प आहे सर्वांमध्ये माझं स्वरूप यावं. हा बोध आईनं बाळाला करावा, भगवती सतीनं पतीला करावा. आणि पुन्हा शक्ती हे जग ईश्वराच्या इच्छेनं बनलेलं आहे, शिवाच्या इच्छेनं. असं त्याला शुद्ध विद्येनं ईश्वर सदाशिव शक्ती आणि तो शिव बाळा दुसरा कोणी नाही, तूच आहेस. ज्यावेळेस तू इच्छा रहित होशील, संकल्प विकल्प रहित होशील, त्यावेळेस ते चैतन्य स्वरूप शिव तूच आहेस हा बोध जो मादालसेने आपल्या पाळण्यातल्या बाळाला केला. मादालसा एक संत स्त्री माऊली, ती आपल्या पाळणा घालताना म्हणते बाळाला, शुद्धोशी बुद्धोशी नित्योशी निरंजनोशी. तू बाळा शुद्ध आहेस, तू नित्य आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस. हा पाळण्यात मादालसेने आपल्या बाळाला दिला. ती शुद्ध विद्या तुम्ही आहात. आता पुढचा क्रम सांगताना म्हणतात पंचसादाक्य. पंचसादाक्यामध्ये आपण काल शिव सादाक्य बघितलं. शिव सादाक्य म्हणजे शिव स्वतःमध्ये ते पूर्ण स्थिर असतो. येथे शक्तीचा संकोच नाही, येथे विकासाचा शुद्ध प्रकाश आहे. जिथून सर्व काही सुरू होते पण अजून काही सुरू झालेले नाही, तिथं अगाध शांती आहे, शुद्ध प्रकाश आहे. शिव सादाक्य म्हणजे शिवाची चैतन्य शक्ती. आणि दुसरं साधाक्य आहे अमूर्त साधाक्य. अमूर्त साधाक्य म्हणजे जेव्हा शिवाला आनंद घेण्याची लहर येते, आनंद घेण्याची लहर येते,
त्यावेळेस कोणतं तत्व प्रकट होतं? शक्ती तत्व प्रकट होतं. आणि ते अमूर्त आहे. तिथं फक्त साधक्य आनंद सांगा. घ्यायची. पहिलं साधक्य ऐकलं नाही. पहिलं साधक्य बर, सांगतो. पहिलं साधक्य शिव साधक्य आहे. 5 साधक्य आहेत. ही 5 साधक्याची संकल्पना इथे सांगतात. तोलनिक रीतीने असलेले अहमित, हे मी आहे, हे विश्व मी आहे, असा शिवाचा ज्यावेळेस संकल्प होतो त्यावेळेस शुद्ध विद्यामध्ये त्याचं ज्ञान शुद्ध असतं. हे विश्व आणि मी वेगळं नाही, मीच विश्वरूपानं नटलेलो आहे, ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. हे एकात्म ज्ञान आदी स्तोत्राकडे, ईश्वर तत्वाकडे, तेथून सदाशिव तत्वाकडे घेऊन जाते. कोण घेऊन जाते? हे पंच साधक्य घेऊन जातात. हे पंच साधक्य शुद्ध विद्येतून शिव तत्वापर्यंत आपल्याला घेऊन जातात. त्याला म्हणायचं पंच साधक्य. आता हे पंच साधक्य मधलं पहिलं साधक्य आहे शिव साधक्य. येथे शिव स्वतःमध्ये पूर्ण स्थिर असतो. येथे काहीही हालचाल नाही, काही इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. तेथे केवळ शुद्ध प्रकाश असतो. जिथून सर्व काही निर्माण होणार असतं, निर्मितीची प्रक्रिया जिथून सुरू होणार असते, ते तत्व म्हणजे शिव तत्व. पण अजून काही तिथं सुरुवात झालेली नाही. तिथं केवळ अगाध शांती आहे, आनंद आहे. तिथं काहीच सुरुवात झालेली नाही. केवळ शुद्ध प्रकाश, शुद्ध चैतन्य म्हणजे शिव साधक्य. हे शिव साधक्य म्हणजे शिवाची चैतन्य शक्ती आहे आणि ते सद्योजात मुख आहे. समजलं शिव साधक्य? ओम नमः शिवाय. हो ऐक. पुढचं साधक्य आहे अमूर्त साधक्य. जेव्हा शिवाला आनंद घेण्याची लहर येते तेव्हा शक्ती तत्व प्रगट होतं. मला आनंद घ्यायचा, आनंद घ्यायसाठी मला काहीतरी करायचं आहे अशी इच्छा निर्माण होते. पण काय करायचं हे माहिती नाही. त्या इच्छेला अजून आकार आलेला नाही. ज्याला आकार आहे त्याला मूर्ती म्हणतो आणि ज्याला आकार नाही त्याला अमूर्त म्हणतो. मला आनंद घ्यायचा आहे, पण कशा पद्धतीने आनंद घ्यायचा आहे, मला कसं रूप धरायचं आहे, हे अजून निश्चित झालेलं नाही. इच्छेची उपस्थिती आहे पण त्याला आकार नाही. जसा फुलाचा सुगंध आहे, सुगंधाची उपस्थिती आहे पण त्याला आकार नाही. ही अवस्था म्हणजे अमूर्त साधक्य. ही शिवाची कोणती शक्ती आहे? आनंद शक्ती. आणि याचं मुख कोणतं आहे शिवाचं? कोणतं मुख आहे? कुणाला सांगता येईल? वामदेव. बरोबर, वामदेव मुख आहे. शिवाचं ही वामदेव मुख आहे. आणि तिसरं साधक्य सदाशिव तत्व आणि मूर्त साधक्य म्हणतात. तिसरं साधक्य आहे मूर्त साधक्य. मूर्त साधक्य म्हणजे इच्छाशक्ती. येथे इच्छाशक्तीचा विकास आहे. आता येथे शिव ठरवतात मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे असा संकल्प करतात. म्हणजे इथे आकाराची सुरुवात झाली.
मी एक आहे, मला अनेक आकारामध्ये निर्माण व्हायचं आहे, असं आकाराची इथं सूक्ष्म सुरुवात झाली. इच्छाशक्तीमध्ये केवळ इच्छा झाली, मला आनंद घेण्यासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून ती आनंद शक्ती आहे. इथं निश्चित झालं, ह्या मूर्त साधक्यामध्ये मी एक आहे, मला अनेक आकारामध्ये प्रकट व्हायचं आहे असा संकल्प झाला. ही शिवाचं कोणतं साधक्य आहे? मूर्त साधक्य आहे. येथे आकाराची सूक्ष्म सुरुवात होते. ही शिवाची इच्छा शक्ती आहे. याचं मुख कोणतं आहे? अघोर मुख आहे. चौथं साधक्य आहे कर्तृ साधक्य. येथे शिवाची ज्ञान शक्ती प्रकट होते. सृष्टी कशी निर्माण करायची, किती जीव निर्माण करायचे, त्याच्यामध्ये आपण कसं प्रविष्ट व्हायचं, याचं संपूर्ण रेखाचित्र या कृत साधक्यामध्ये तयार होते. विश्वाची इथं ब्ल्यू प्रिंट तयार होते. इथं ब्ल्यू प्रिंट तयार होते, रेखाचित्र तयार होते, ईश्वराच्या ज्ञानामध्ये स्पष्ट होते. कर्त म्हणजे जो जाणतो आणि जो करण्याची क्षमता ठेवतो, ते कर्तृ साधक्य. येथे जग स्पष्ट दिसू लागतं, जगाचं स्पष्ट रेखाचित्र तयार होतं. अशा पद्धतीनं मला जग तयार करायचं आहे. जगाचं चित्र तयार केलं त्यानं, आणि त्याचं नियमन आणि नियंत्रण माझी ईश्वर नावाची शक्ती करेल. हे कोणतं साधक्य आहे? कोणतं साधक्य आहे? चौथं साधक्य. हा, ओम नमः शिवाय. कृत साधक्य. आता पाचवं साधक्य आहे कर्म साधक्य. ही शिवाची कोणची शक्ती आहे? क्रियाशक्ती. ही अंतिम शुद्ध तत्व आहे. येथे क्रियाशक्तीचा पूर्ण विकास होतो. येथे मी आणि जग यांच्यात भेद दिसू लागतो, तरीही ते शिवाचेच रूप आहे याची जाणीव कायम असते. इथं जग पूर्ण तयार झालं, तरीही इथं जाणीव असते की मी आणि जग हे वेगळे नाही, हे जग हे माझेच स्वरूप आहे. हे शिवाचं ईशानमुख आहे आणि शिवाची क्रियाशक्ती आहे. इथं पूर्ण शक्तीनं शिव विश्वरूपात नटतो. ते आता कोणतं मुख आहे? बोला. मुख कोणतं सांगितलं? ईशानमुख. आता या पाचाचा आपल्याला मेळ घालायचा आहे. पाच शुद्ध तत्व कोणते? 5 शुद्ध तत्व शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध तत्व. हा, 5 साधक्य कोणते? आता 5 साधक्य. एक झालं शिव, दुसरं अमूर्त साधक्य, तिसरं सदाशिव तत्व, मूर्त साधक्य, तिसरं मूर्त मूर्त साधक्य. हा हा मूर्त साधक्य. सदाशिव तत्व नाही म्हणायचं त्याला. साधक्य वेगळे, तत्व हा, वेगळे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बरोबर. मूर्त साधक्य, आणि चौथं कृत साधक्य, आणि 5वं कर्म साधक्य. बरोबर आहे? आवाज आला? हा, बरोबर आहे, आवाज आला तुमचा. ओम नमः शिवाय. तर ही 5 मुख
शिवतत्वाचं सादाक्य शिवसादाक्य सदजात मुख, शक्ती तत्वाचं अमूर्त सादाक्य वामदेव मुख, सदाशिव तत्वाचं मूर्त सादाक्य आगोर मुख आणि ईश्वर तत्वाचं कृत सादाक्य तत्पुरुष मुख आणि शुद्ध विद्या तत्वाचं कर्म सादाक्य आणि ईशान मुख. आता हे पंच सादाक्य सांगता येतील का डॉक्टर ताई? पंच जय गुरुदेव भाऊ. 2 मिनिटासाठी जरा बाहेर आले, सांगते मी. श्रवण बर करत बर होते. बर बर. तर हे पंच सादाक्याच्या इथं शिवाच्या 5 शक्ती आहेत. पहिलं शिव सादाक्य म्हणजे शिवाची चैतन्य शक्ती आहे. अमूर्त सादाक्य म्हणजे शिवाची आनंद शक्ती आहे. मूर्त सादाक्य म्हणजे शिवाची इच्छा शक्ती आहे. आणि कृत सादाक्य म्हणजे शिवाची ज्ञान शक्ती आहे. आणि कर्म सादाक्य म्हणजे शिवाची कोणती शक्ती आहे? क्रियाशक्ती आहे. तर ही 5 सादाक्यचं स्वरूप सरोजिनीताई तुम्हाला सांगता येईल का? ओम नमः शिवाय. विश्वाचं चैतन्य शक्ती आणि अमूर्त साधक्याचं आनंद शक्ती आणि मूर्त साधक्याचं ते लिहिता नाही आलं मला. चौथं लिहिलंय मी परत, ज्ञान शक्ती. तिसऱ्याचं कोणती शक्ती? आनंद शक्ती. इच्छा शक्ती. पहिली इच्छा. शक्ती चैतन्य शक्ती. हा. जय गुरुदेव दुसरी भाऊ. सांगू हा का? ते 3 साधक्य सांगते. आज जरा ना ते बऱ्याच लोकांना लिंक मिळाली नाही, मग ते फोनवर होते थोडं. हा जय हा गुरुदेव. त्यामुळे सांगा. ते मध्ये मध्ये गेलं माझं. हा हा सांगा. शिवसादाख्य 5 सादाख्य आहेत. शिवसादाख्य, अमूर्त सादाख्य, मूर्त सादाख्य, कर्तृ सादाख्य आणि कर्म सादाख्य. कर्तृचं बरोबर आहे ना भाऊ? हा कर्तृ बरोबर आहे. सादाख्य. हा. हा कर्तृ सादाक्य. शिव सादाख्य करतो का कृत साधक्य? कर्त कर्त्र कर्त्र तृ कर्तृ असं नाही, कर्त्र. खालून कर्तृ. तला र हा फोडायचं. हा तला र तलार. फोडायचं. हा. हा. त्रलार. कर्तृ. हा कर्त्र. हा. कर्तृ सादाख्य. आता शिव सादाख्य. शिव सादाख्य हे चैतन्य शक्ती, जो स्वतःमध्ये पूर्ण स्थिर असतो. जसे बीजामध्ये वृक्ष, त्याला इच्छा नाही, संकल्प विकल्प रहित आणि विकासाचा प्रकाश आहे त्यामध्ये. दुसरं आहे अमूर्त सादाख्य. अमूर्त सादाख्य आनंद शक्ती. ते म्हणजे पहिलं जे सादाख्य आहे शिव सादाख्य, तर ते शिवतत्व. आणि आता हे अमूर्त सादाख्य हे शक्ती तत्व. म्हणजे जेव्हा शिवाला आनंद घेण्याची लहर येते, तेव्हा शक्ती तत्व प्रगट होते, म्हणजे निर्माण होते. त्यांची इच्छा निर्माण होते शिवाला. ते अमूर्त सादाख्य. अमूर्त सादाख्य म्हणजे अमूर्त. म्हणजे नाही, नकारार्थी होते. तर मूर्त म्हणजे आकार, तर त्याला आकार नाही. इथे शक्ती तत्व प्रगट होते. फक्त इच्छा झाली की, म्हणजे त्यांना इच्छा झाली मूर्त सादाख्यामध्ये की मी एक आहे आणि अनेक व्हायची इच्छा. नाही, आनंद घ्यायची अमूर्त. इच्छा निर्माण झाली. कसा हा. आनंद घ्यायचा हे माहिती नाही अजून, फक्त आनंद घ्यायची इच्छा निर्माण झाली. म्हणजे हा. आकाराचा अजून जसं फुलातील सुगंध जाणवते, तसं सांगितलं होतं ना भाऊ आपण दृष्टांत ते. जय गुरुदेव.
आजचं तिसरं थोडं सांगा. राहिलं ऐकायचं. हा नाही, आजचं बर. ऐकणं झालंच नाही. हा आणखीन एकदा सांगतो, लक्षात घ्या. पहिलं साधाक्य आहे शिव साधाक्य. हे शिव तत्वाचं साधाक्य आहे आणि हे शिवाची चैतन्य शक्ती आहे. शिव तत्व, शिव साधाक्य, चैतन्य शक्ती आणि सद्योजातमुख, हे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि ह्याचं स्वरूप शिव साधाक्याचं, इथं शिव स्वतःमध्ये पूर्ण स्थिर असतो. इथं संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, जिथून सर्व काही निर्माण होणार आहे. पण सध्या तिथं अगाध शांती आहे. निर्मितीची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. शिवाचं शुद्ध चैतन्य स्वरूप, प्रकाश स्वरूप म्हणजे शिवसाधाक्य, ही शिवाची चैतन्य शक्ती. दुसरं साधाक्य आहे अमूर्त साधाक्य. हे शक्ती तत्व आहे, शिवाची आनंद शक्ती आहे आणि ही शिवाचं वामदेव मुख आहे. शिवाला जेव्हा आनंद घेण्याची लहर येते, आनंद घेण्याची लहर आली की काहीतरी करावं असं वाटतं, पण काय करावं हे अजून ठरलेलं नाही. त्या इच्छेला आकार नाही. म्हणजे इच्छा कशी आहे? अमूर्त आहे. ती इच्छेची उपस्थिती आहे पण तिला आकार नाही. जसा फुलाचा सुगंध दिसत नसला, सुगंधाला आकार नाही पण तो आहे, तसं काहीतरी करायची इथं इच्छा आहे पण आकार नसल्यामुळे ह्याला काय म्हणायचं? आपण अमूर्त साधाक्य म्हणायचं. तिसरं साधाक्य आहे सदाशिव तत्व आणि मूर्त साधाक्य. मूर्त साधाक्याचं तत्व कोणचं? सदाशिव तत्व. इच्छा शक्ती आहे इथं आणि आघोर मुख आहे इथं. या मूर्त साधाक्यामध्ये इच्छाशक्तीचा विकास झाला आणि शिवाला मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, अनेक आकारामध्ये मला प्रकट व्हायची ही इच्छा झाली इथं. ह्याला का म्हणायचं? आकाराची इथं सुरुवात झाली, मला अनेक आकार धारण करायचे म्हणून मूर्त साधाक्य म्हणायचं. ही शिवाची इच्छा शक्ती आहे. चौथं तत्व आहे, चौथं साधाक्य आहे कर्तृ. कर्तृ साधाक्य. याचा उच्चार थोडा कठीण आहे, रोजच्या आपल्या उच्चारातला शब्द नाही. कर्तृ साधाक्य. येथे शिवाची ज्ञान शक्ती प्रबळ होते. सृष्टी कशी निर्माण करायची तर रेखाचित्र तयार झालं. कोणते कोणते जीव निर्माण करायचे, कसे निर्माण करायचे, त्यांच्यावर नियंत्रण कसं करायचं, नियमन कसं करायचं, याची ब्ल्यूप्रिंट, रेखाचित्र तयार झालं. त्या ईश्वराच्या ज्ञानात स्पष्ट झालं. कर्तृ म्हणजे जो जाणतो आणि करण्याची क्षमता ठेवतो. इथे जगाचा नकाशा स्पष्ट दिसू लागला. कोणत्या साधाक्यामध्ये? कर्तृ साधाक्यामध्ये. पाचवं साधाक्य आहे कर्म साधाक्य. कर्म साधाक्य म्हणजे काय? इथं हे अंतिम शुद्ध तत्व आहे. इथे क्रियाशक्तीचा पूर्ण विकास होतो. इथे जग स्पष्ट दिसू लागते पण जाणीव असते, मीच या विश्वरूपानं नटलेलो आहे, मी आणि हे जग वेगळे नाही. ही शिवाची क्रियाशक्ती. आता हे कळालं तुम्हाला? जे हो. नव्हते हे 5 साधाक्य कळाले. हो हो. ते आनंद आता शक्ती म्हणलात ना, अमूर्त साधाक्य, चैतन्य शक्ती, शिव साधाक्य. तसं अमूर्त साधाक्याला कोणती शक्ती? आनंद शक्ती, अमूर्तला. आणि मूर्तला? इच्छा शक्ती, सदाशिव मूर्त. आणि कर्तृ साधाक्य? ज्ञान शक्ती हो. कर्म आणि साधाक्य? क्रियाशक्ती. क्रियाशक्ती. जय गुरुदेव भाऊ. समजले पंचसाधाक्य सगळ्याला? सगळ्याला समजल नसले तर आणखीन एकदा सांगता येईल, पण समजलं तरच पुढं ग्रंथ सगळा समजणार आहे. समजले समजले. ओम नमः. जय गुरुदेव. जय गुरुदेव.
हे झाले पंचसादाक्य, शिवाचे 5 मुख, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. हे शिवाचे 5 मुख झाले. आता ही 5 शुद्ध सत्व तत्व, 5 सादाक्य, 5 मुख आणि 5 शक्ती, हे आपण पाहिल्या. इथपर्यंत शुद्ध माया आहे. कोणती माया आहे? शुद्ध माया आहे, जी जीवाला शिवाकडे घेऊन जाते. आता इथून पुढं मायेचं कार्य चालू होतं, अधो मायेचं कार्य चालू होतं आणि अशुद्ध तत्वाची निर्मिती होते. इथून जी पुढली इच्छा होते ती संसारात गुंतवणारी आहे, स्वार्थामध्ये गुंतवणारी आहे, मीच शहाणं म्हणणारी इच्छा आहे. जीवाला जर खरंच शिवाकडे जायची इच्छा असेल, शिव स्वरूपाची अनुभूती घ्यायची इच्छा असेल, तर आप्पाचा एक मंत्र लक्षात ठेवावा लागेल. स्वतःकडे पहा, सावधान. नेहमी आप्पा म्हणायचे, स्वतःकडे पहा. आपण काय म्हणतो, माझ्यासारखा चांगला माणूस कोणी नाही हो, ते पुढलं माणूस खराब आहे. संत कबीरदासाला एकदा विचारलं, महाराज जग किती वाईटानं भरलेलं आहे हो? त्यावेळेस कबीरदास म्हणले, जग आणि वाईटानं भरलेलं नाही, जग तर सगळं ईश्वराचं स्वरूप आहे. मग वाईट कोण आहे? बुरा ढूंढने मैं चला, पूरा मिला ना मुझसे दूसरा कोई. त्यावेळेस कबीरदासानं म्हणले, वाईट शोधायला गेलो तर माझ्या एवढा वाईट माणूस दुसरा कोणी दिसला नाही. अरे दोष पाहायचे असतात आपले. उठल्यापासून झोपेपर्यंत माझं काही चुकतंय का? हे दोष स्वतःचे पाहावेत आणि गुण दुसऱ्याचे घ्यावेत. प्रत्येक पुढच्या माणसामध्ये सद्गुण असतात, ते सद्गुण आम्ही घेतले पाहिजेत आणि दोष आमचे पाहिले पाहिजे. मायेच्या जर पलीकडे जायचं असेल, मायेचा जर स्वामी व्हायचा असेल, तर स्वतःचे आम्ही दोष बघितलं पाहिजे आणि दुसऱ्याचे गुण बघितलं पाहिजे. पण आपण उलट करतो, मी सात्विक, आमचं घर सात्विक आणि शेजारी असात्विक, असं म्हणतो की नाही आपण व्यवहारात? हे पगडा कुणाचा? हे पगडा मायेचा. जिथं इच्छेमध्ये निस्वार्थता असते तिथं शुद्ध विद्या असते. आरतीमध्ये काय म्हणतो माऊलीचे आपण? निस्वार्थ गुरु मूर्ती, सदा हृदयात शांती. तिथं शुद्ध विद्या जिथं आहे तिथं निस्वार्थ आहे. ती शिवाची शक्ती निस्वार्थ आहे. ती केवळ इच्छा जगाच्या कल्याणासाठी करते, जगाच्या भल्यासाठी करते. ती आहे ऊर्ध्व माया, ती आहे शुद्ध विद्या. आणि जिथं स्वार्थ शिरतो इच्छेमध्ये, ती होते आधो माया. आणि ही आधो माया जीवाला बंधनात पाडते. मग ही माया कोण आहे? ही शक्ती कोण आहे? आतापर्यंत आपण चर्चा केली आहे. कोण आहे शक्ती डॉक्टर ताई? चित्शक्ती कोण आहे? आपणच, म्हणजे मीच आहे. हा, तुम्हीच शक्ती आहात. मग तुमच्यामध्ये जोपर्यंत निस्वार्थ भाव आहे तोपर्यंत तुमच्या हृदयात शांती आहे आणि तुमचं बोलणं जे ऐकतात त्यांनाही शांती मिळणार आहे. आणि तुम्ही तुमच्या चरणाजवळ जे लोक येऊन बसतील त्यांनाही शांती मिळणार आहे. कुठपर्यंत? तुमच्या हृदयामध्ये निस्वार्थ भाव आहे, तुमच्या इच्छेमध्ये निस्वार्थता आहे. आप्पाच्या हृदयात का शांती आहे? आप्पाच्या चरणाजवळ आपल्याला का शांती मिळते? कारण आप्पाची इच्छा निस्वार्थ होती, ती शुद्ध इच्छा होती, ती शुद्ध विद्या होती, ती ऊर्ध्व माया आहे.
आजही आप्पाच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहोत. आपल्याला शांतीचा अनुभव येत आहे, कारण त्यांची इच्छा कशी आहे, निस्वार्थ आहे. मग ही चितशक्तीमध्ये जर स्वार्थ शिरला तर का होतं? स्वार्थ शिरला, मी सामान्य स्त्री आहे, आपलं भगवतीचं स्वरूप विसर. मग तिनं पाहिजे पाहिजे म्हणते, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, मुलगी नको मुलगी नको. ती अधोमाया जेव्हा होते तेव्हा ती सोनोग्राफी केंद्राकडे जाते आणि डॉक्टरला म्हणते, बघा मुलगी आहे का मुलगा आहे. मुलगी असली तर हिला गर्भातच हिला मारा. आपलं ढोंग झालंय, आपल्या परमार्थाचं ढोंग झालंय. आम्ही वैष्णव देवीला चालत जातो. आम्ही कुलस्वामिनी अंबाबाई कोल्हापूरच्या दर्शनाला दिवस दिवस रांगा लावतो. तुळजापूरच्या मातेच्या दर्शनाला दिवसभर रांगा लावतो. पण तुमच्या भक्तीनं प्रसन्न होऊन ती जर आई तुमच्या मुलगीच्या रूपानं गर्भात येत असेल तर त्यावेळेस म्हणतो आम्ही मुलगी नको. मन्मथ माऊली खूप सुंदर म्हणतात, इकडे माझी पूजा करी बरवे परी, तिकडे जीव हिंसा करी, त्याची पूजा कैसे घेऊ मी गौरी, मुखी घास माती डांग म्हणून. त्या शुद्ध शक्तीमध्ये, त्या शुद्ध मायेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो, त्याच्याकडून मी सामान्य स्त्री आहे, मला मुलगाच झाला पाहिजे ही इच्छा, आणि मुलगी होत असेल तर मी तिला गर्भातच मारीन ही इच्छा, अशी इच्छा ठेवलो आणि तुम्ही कितीही पूजा केलो तर ती पावन होईल का? तुम्हाला होणार नाही, कारण तुमच्या इच्छेमध्ये स्वार्थ आलेला आहे. तुम्ही सासू आहात आणि सुनचे गुण न पाहता सुनचे दोष पाहत असाल. आपल्या लेकीवर जशी माया करता तसं सुनेवर जर तुम्ही माया करत नसाल तर तुमच्यातली शुद्ध विद्या निघून गेलेली आहे. तुमच्यामध्ये स्वार्थ शिरलेला आहे. तुम्ही अपरामाया झालेला आहात. सावधान, स्वतःकडे पहा. आपण 1 तास शिवपूजा करतो, 1 तास जप करतो, आणि माझी सून असली माझी सून तसली, माझी सून असली माझी सून तसली. फक्त एकमेव रजनीताई भेटल्या जे म्हणतात माझ्या सुना खूप चांगल्या, सगळे सेवा करतात, मला काहीच करू देत नाही. ही शुद्ध विद्या. आम्ही जर त्रिकाल पूजा करत असून आपल्या सुनाला त्रास देत असू, सुनेला नाव ठेवत असू, तर आपण भगवती राहिलो का अधोमाया झालो? अधोमाया झालो. आम्ही जर सून असू आणि सासूला जर त्रास देत असू, सासूला जर आम्ही नीट बोलत नसू, आणि आम्ही कपिलदारची पदयात्रा करू, इष्टलिंग पूजा करू, परमरसाचं पारायण करू, बाई चहा करून दे, म्हातारी सासू थरथरत्या हातानं म्हणते, बसाव ग, पोती वाचलेल्याला कळना गेले का? तुझी पोती वाचून काय उपयोग आहे? तुझ्या जीवनाची पोती तुला कळाली का? साक्षात परमेश्वर तुला चहा मागतोय आणि तू पोती वाचत बसलीस. पोती वाचू नका असा नाही, तुम्ही पोती अवश्य वाचा, पण पुढच्या माणसामध्ये देव आहे या भावनेनं सुननं सासूकडे पाहिलं पाहिजे. सासऱ्या म्हाताऱ्या सासऱ्याची सेवा केली पाहिजे, तर तुम्ही भगवती असाल. आणि तुमच्यामध्ये स्वार्थ शिरला, मी आणि माझा नवरा, सासू नको सासरा नको. आता तर सोयरीक करताना 48 कोणतर हात वरी करतय, बोलायचंय बोला. का चुकून हात वरी झालाय? तर ह्याच्यामध्ये अशुद्धी
ज्या वेळेस स्वार्थ शिरतो त्या वेळेस आपण मुलगी नको म्हणून गर्भपात करायला निघतो. आपण सुनेमध्ये लेकीला पाहत नाही त्यावेळेस सुनेला त्रास देतो, सुनेचा छळ करतो. ज्यावेळेस ती स्त्री सासूमध्ये ईश्वराचं रूप पाहत नाही त्यावेळेस तिला खायला प्यायला इजित करते. आता तर सोयरी करतानाच म्हणत आहेत, सासू राहणे सासरा राहणे, मुलाला पुण्याला नोकरी राहावं आणि ते दोघच राहावं. कधी तर दिवाळीला सणाला आले की सासू सासऱ्यानं माझी लेक सून आली म्हणून त्यांची सेवा करावी, अशी आपली इच्छा झाली आहे. धरिले मानसी मोल देऊ गारा, मग कैसा प्राप्त होईल हिरा. आपण मनात धरलं गारगोटी द्यावी आणि हिरा मिळवावा, मिळेल का? हिरा पाहिजे असेल तर हिऱ्याची किंमत मोजावी लागेल. आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची असेल तर स्वार्थ काढून टाकला पाहिजे, अहंकार काढून टाकला पाहिजे, दोष आपल्यातले बघितले पाहिजेत आणि गुण दुसऱ्यातले बघितले पाहिजेत. अशी जर आमची वृत्ती झाली, आम्ही भगवती आहोत आणि पुढचा आम्हाला भेटणारा सर्व शिव आहे, या भावनेनं जर आम्ही संसारात राहिलो तर आम्ही शुद्ध विद्येत आहोत. आम्ही जशी इष्टलिंगाची पूजा करतो तशी सासू सासऱ्याची सेवा करतो का? आम्ही जशी प्रेमाने इष्टलिंगाची पूजा करतो तसं सुनेसोबत प्रेमानं वागतो का? अप्पा म्हणायचे, स्त्री भगवती केव्हा होते? ज्यावेळेस तिला सुनेमध्ये आणि लेकीमध्ये फरक वाटत नाही त्यावेळेस ती भगवती असते. आणि ज्या वेळेस त्या सुनेला आपल्या आईमध्ये आणि सासूमध्ये फरक वाटत नाही, ही माझी आईच आहे अशी वाटते, त्यावेळेस ती सून भगवती असते. आमच्यामध्ये काय शिरल्यावर आम्ही अधोमाया होतो, आमच्यामध्ये स्वार्थ शिरल्यावर अधोमाया होतो. अहो ही माया तुम्हाला मला नाही, भल्या भल्याला सतावते, भल्या भल्याला दिशाहीन करते. ही मायेचा जर पगडा पडला तर तुमच्या शेजारी संत जन्माला आला तर ते तुम्हाला ती माया संत दाखवित नाही. मठाच्या शेजारच्या लोकाला अप्पा कळायला खूप उशीर लागले. इतकंच काय, मायेचा पगडा अप्पाच्या आईवर सुद्धा पडला आणि आई म्हणली दक्षिणा घ्यायचं असलं तर मठात राहा, नाहीतर तू काय खातोस बघू, बाहेर जा. त्या मायेनं आपला मुलगा संत आहे हे माऊलीला कळालं नाही, कारण त्या मायेमध्ये स्वार्थ शिरला. माझा मुलगा शिवाचार्य आहे, त्यानं दक्षिणा घेतलं पाहिजे, मठाचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. पण माऊली गुरु वाक्याला बांधील होते, तू कुणा पुढे हात पसरायचा नाही. तुझा हात देण्यासाठी आहेस, तू दाता आहेस, गुरु आहेस. आणि प्रसंगी आई 3 वर्ष नाही बोलली तरीही माऊलीनं गुरुच्या शब्दाचा विश्वास सोडला नाही आणि दक्षिणा मागितलं नाही. माऊलीनं मठ सोडला आणि शेतात जाऊन राहिले, पण गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला. कारण गुरु जे सांगतात ते शुद्ध विद्या आहे आणि आई जे बोलते आहे त्या आईवर मायेचा पगडा पडलेला आहे, ती माऊली जाणत होती. तसं आम्ही सावध झालं पाहिजे, स्वतःकडे पाहिलं पाहिजे आणि आमच्यावर मायेचा पगडा पडतोय का? आम्ही जर आई असू, मुलीला का शिकवायचं हो? लोकाच्या घरचं धन, मुलाला शिकवलं पाहिजे. असा जर आम्ही मुलीला शिक्षण देताना भेदभाव करत असू तर आम्ही भगवती आहोत का स्वार्थी माया आहोत, अधोमाया आहोत? आपला आपण करावा विचार. आपल्याला वाटतंय
चोरुनी ऐरण सुई देतो दान, इच्छितो विमान कैलासाचे, डोळे झाकून करीती पाप. आपण पाप कर्म करतो आणि इच्छा करतो कैलासाहून विमान येवो, मला आत्मज्ञान व्हावं, माझ्यावर गुरु कृपा व्हावी, गुरु मंत्राचा मी जप करतोय, माझा जप सिद्ध झाला पाहिजे, मंत्र सिद्ध झाला पाहिजे. काल परमर्शातली एक ओवी गुरु मंत्राची वाचली. काय सुंदर भाव आहे. गुरु मंत्र कधी प्रभावित होतो, कधी यशस्वी होतो, खूप सुंदर त्या माऊलीनं सांगितलं आहे. सदाचरणाचं धर्मनीतीचं पाणी जर त्या गुरु बीज मंत्राला घातलं तर त्या मंत्राला भक्ती रूपी अंकुर फुटतो, त्या मंत्राला आत्मानुभूती रूपी अंकुर फुटतो, असं माऊलीनं त्या सांगितलेलं आहे. तुम्ही भगवती आहात, तुम्ही शुद्ध विद्या आहात, पण ज्यावेळेस तुम्ही कुठपर्यंत शुद्ध विद्या आहात, तुम्ही निस्वार्थ असता, आणि ज्याच्या वेळेस तुमच्यामध्ये स्वार्थ शिरतो त्यावेळेस तुम्ही अपरामाया असता, अधोमाया असता. तुम्ही रसातळाला जाता आणि तुमच्या घरालाही रसातळाला घेऊन जाता. आपण बुडवून दुसऱ्याशी बुडवी असा होता. तुम्ही शुद्ध विद्या असताना आपण तारुणी दुसऱ्याशी तारी असा होता. पण तुमच्यामध्ये जर मायेचा पगडा शिरला, मायेचा पगडा म्हणजे स्वार्थ शिरला तुमच्या इच्छाशक्तीमध्ये, तर तुमचं स्वतःचं नुकसान कराल, तुमच्या पतीचं नुकसान कराल, तुमच्या लेकराचं नुकसान कराल, तुम्ही ज्याच्या शेजारी राहतात त्यांचं सुद्धा नुकसान कराल. तर ही माया, शुद्ध माया म्हणजे निस्वार्थ इच्छा, आणि अपरामाया म्हणजे स्वार्थानं भरलेली इच्छा म्हणजे अपरामाया, आणि निस्वार्थतेने जगाच्या कल्याणाची इच्छा म्हणजे परामाया. हा मायेमधला भेद इथपर्यंत निरूपण झालेला आहे. ही माझी वाकपुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम.